खासदार पार्थ पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांना पक्षनिधीसाठी नियमित योगदान देण्याच्या सूचना केल्या आहेत। दरम्यान त्यांच्या या सूचनेनंतर पक्षातले वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। पक्षनिधीवरून राष्ट्रवादीत नाराजी नाट्य। पक्षनिधीसाठी पार्थ पवारांकडून मंत्र्यांना सूचना। पार्थ पवारांच्या भूमिकेवर पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज। पक्ष ज्याला चालवायचा आहे त्यांनी यंत्रणा उभी करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा केल्या, तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांच्या गटामध्ये काय होतंय याची मला काही माहिती नाही। हा पक्ष बाजूला आणला शरद पवार साहेबांच्या पक्षापासून, ते खुश असायला पाहिजे, सदैव आनंदी असायला पाहिजे। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे। त्यात आता पार्थ पवारांनी दिलेल्या एका सूचनेनंतरही ज्येष्ठ नेते नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षातील वरिष्ठ मंत्र्यांना पार्थ पवारांनी पक्षनिधीसाठी नियमित योगदान देण्याच्या सूचना केल्या आहेत। पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून मंत्र्यांनी उदारपणे पक्षासाठी निधी देण्याच्या सूचना पार्थ पवारांनी केल्या आहेत। मात्र पार्थ पवारांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे। पक्ष चालवणाऱ्यांचा दृष्टिकोन असतो, तो पक्ष ज्याला चालवायचा आहे त्यांनी यंत्रणा उभी करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्याकडून अपेक्षा केल्या, तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांनी मंत्र्यांची जाहीरपणाने मदत मागायची का आत मदत मागायची हा त्यांचा चॉईस आहे। त्यामुळे त्याच्यात त्यांचा अंतर्गत पक्षवाढीसाठी काय काय करायचं त्यांचे काही आराखडे असतील त्याप्रमाणे ते करतात। राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत नाराजी नाट्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय। दुसरों के घरों में झाकने का मुझे शौक नहीं, त्या गटात काय सुरू आहे त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। त्यांच्या गटामध्ये काय होतंय याची मला काही माहिती नाही आणि दुसरे के घर में झाकने का मुझे शौक भी नहीं है, हा पहिला मुद्दा। पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचा वाटतो। त्यांच्या गटामध्ये काय चाललंय त्याच्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही। राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीवरून संजय राऊतांनी टीका केली आहे। मूळ पक्षातून बाहेर पडल्यात, त्यामुळे ते आनंदी असायला हवेत असा खोचक टोला संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावलाय। हा पक्ष बाजूला आणला शरद पवार साहेबांच्या पक्षापासून, ते खुश असायला पाहिजे, सदैव आनंदी असायला पाहिजे। त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे गुलाब आम्हाला रोज दिसावेत असे आमची अपेक्षा आहे। मग ते छगनराव भुजबळ असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, त्यांचा पक्ष म्हणजे आनंदाचा एक देश आहे। आधी निवडणूक आयोगासोबत केलेला पत्रव्यवहार, त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकारिणीची यादी, तटकरे भुजबळ यांच्यातली खडाजंगी, त्यानंतर भुजबळ पार्थ पवार यांच्यात झालेली टेंडरवरून वादावादी आणि आता पक्षनिधीवरून राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरू झाल्याची माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादीतला वाद कधी निवळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।